आता महायुतीचा बालेकिल्ला झालाय, तुम्ही लक्षात घ्या। आता आजही जर सातारा जिल्ह्यातले पाहिले तर 8 पैकी 6 ह्या महायुतीच्या आज आमचे आमदार आहेत। 2 आहेत ते आता तुम्हाला 100% स्ट्राईक रेट आम्ही देऊ, या निवडणुकीत तुम्हाला 8च्या 8 निवडून आलेले दिसतील। आणि जो आता आरोप करतायत तर त्या आरोपाला उत्तर भाजपमधून अद्यापही तेवढं स्ट्रॉंगली नाही, आम्हाला भाजप हा विषय नाही। मला लक्षात घ्या, जे काही जरांगे पाटील राज्यात मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करतात त्याच्यात कुठंच चुकीचं काही नाही। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। पण मी तुम्हाला सांगतो की 2014 ते 19 या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पहिल्यांदा, इथून मागे काही मुख्यमंत्री राज्यात नव्हते का, ते मराठा नव्हते का, तिथे काही मागणी नव्हती का, पण पहिल्यांदा आरक्षण देण्याची भूमिका किंवा काम देवेंद्रजींच्या सरकारने केलं। ते हायकोर्टात टिकवलं सुद्धा, सुप्रीम कोर्टात सुद्धा ते सरकार असेपर्यंत ते टिकलं। मात्र नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, आरक्षण टिकू शकलं नाही। आजही आम्हाला विश्वास वाटतो की महायुतीचं सरकारच राज्यामध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं। मन सुपारी नारळ वाद चाललं, कसं पाहताय? नाही, आता तुम्ही आमचं विचार ना। तुम्ही कसं आहे माहिती आहे का, जशाच तसं लोक, निसर्गाचा नियम आहे, जे द्याल ते मिळतं। तर तुम्ही जे वागलात ते तुम्हाला भोगावं लागतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।